बाळा, थांब. हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मनात एकच प्रश्न आहे ना, स्वामी, माझं लग्न कधी होणार? माझं लग्न का जमत नाही? प्रत्येक वेळी काहीतरी अडचण का येते? माझ्यासाठी योग्य व्यक्ती का मिळत नाही? बाळा, तू रात्री झोपताना हा विचार करतोस. दिवसभर लोकांच्या प्रश्नांना हसून उत्तर देतोस, पण मनाच्या आत मात्र एक वेदना घेऊन फिरतोस. कधी नाते येतं आणि तुटतं, कधी बोलणी होतात पण पुढे काहीच होत नाही. कधी समोरची व्यक्ती नकार देते, तर कधी परिस्थितीच अशी निर्माण होते की सगळं जवळ येऊन पुन्हा दूर जातं. पण बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तुझ्या आयुष्यात उशीर झाला आहे, पण माझ्या लेकरासाठी मी अन्याय कधीच केला नाही. आणि आजचा हा संदेशाच्या शेवटी मी तुला सांगणार आहे की तुझ्या लग्नाला उशीर होण्यामागे कोणता मोठा आशीर्वाद दडलेला असू शकतो. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळा. कारण कदाचित तुझ्या मनाला हवी असलेलीच गोष्ट तुला शेवटी ऐकायला मिळेल. बाळा, तू वारंवार स्वतःला दोष देतोस. माझ्यातच काहीतरी कमी आहे का? माझं नशीबच खराब आहे का? सगळ्यांची लग्न होत आहेत, मग माझंच का नाही? पण माझ्या लेकरा, तुझं लग्न उशिरा होत आहे म्हणजे तुझ्या नशिबात लग्न नाही असा अर्थ अजिबात नाही. काही गोष्टी आयुष्यात लवकर मिळतात, पण काही गोष्टी योग्य वेळीच मिळतात. तू एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी आयुष्य जोडून नंतर आयुष्यभर रडावंसं असं मला कधीच वाटणार नाही. म्हणून कधी कधी मी तुझ्यासाठी काही नाती थांबवतो, काही लोकांना तुझ्या आयुष्यातून दूर करतो, काही दारं बंद करतो. आणि तुला वाटतं स्वामी माझं ऐकतच नाही. पण बाळा, कदाचित मी तुझं ऐकत नसतो असं नाही, तर मी तुझ्यासाठी तुझ्या कल्पनेपेक्षाही चांगलं काहीतरी जपून ठेवलेलं असतं. बाळा, लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीचं नातं नाही. हे दोन मनाचं, दोन कुटुंबाचं आणि दोन आयुष्याचं मिलन आहे. म्हणून फक्त लग्न व्हावं म्हणून लग्न करू नकोस. तुला अशी व्यक्ती मिळावी जी तुझ्या सुखात आनंदी होईल, तुझ्या दुःखात तुझ्या पाठीशी उभा राहील, तुझ्या चुका समजून घेईल, तुझ्या मनाचा आदर करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुला माझं नाव घेऊन आयुष्य जगता येईल, अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात यावी अशीच माझी इच्छा आहे. बाळा, तू ज्या व्यक्तीसाठी आज रडतोस ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य असेलच असं नाही. कधी कधी तू ज्या व्यक्तीला गमावतोस त्याच क्षणी मी तुला एका मोठ्या दुःखापासून वाचवत असतो. हे समजून घे बाळा. तुझ्या आयुष्यातून जे निघून गेलं त्यामागेही माझी काही योजना असू शकते. बाळा, तू मंदिरात येऊन माझ्यासमोर
शांतपणे बसतोस ना? कधी डोळ्यात पाणी असतं, कधी हात जोडून म्हणतोस, स्वामी माझ्यासाठी काहीतरी करा, माझं घर संसाराने भरू द्या. तुला वाटतं मी तुझं ऐकत नाही, पण बाळा, तुझ्या ओठांवर शब्द येण्याआधी तुझ्या मनातील प्रार्थना मला कळते. तू एकटा असताना जे अश्रू ढाळतोस तेही मला माहीत आहे. लोकांनी तुला प्रश्न विचारले, तुला कमी लेखलं, तुझ्या लग्नाबद्दल बोलून तुला दुखावलं, पण बाळा, तू त्यांचं ऐकू नकोस. लोक तुझ्या आयुष्याची वेळ ठरवू शकत नाहीत. तुझ्या आयुष्याची वेळ माझ्या हातात आहे. तू फक्त विश्वास ठेव. बाळा, तुला लग्नाची घाई आहे हे मला समजतं, पण एका गोष्टीचा विचार कर. तू ज्या व्यक्तीची वाट पाहतोस त्या व्यक्तीसाठी तू स्वतःला तयार करतोस का? तुझ्या मनात जुन्या दुःखांचा भार आहे का? तुला स्वतःवर विश्वास नाही का? तुला वाटते का की माझ्यासोबतच असं का होतं? बाळा, हे विचार हळूहळू सोडून दे. तुझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती येण्यापूर्वी तुझं मन शांत होणं गरजेचं आहे. जुन्या नात्यांची वेदना सोड, स्वतःला दोष देणं सोड, लोक काय म्हणतील याची चिंता सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण बाळा, ज्या दिवशी योग्य वेळ येईल त्या दिवशी तुझ्यासाठी बंद झालेली अनेक दारं अचानक उघडतील. आणि तो दिवस आला की तुला जाणवेल, स्वामींनी मला उशीर केला नाही. स्वामींनी मला योग्य व्यक्तीची वाट पाहायला लावली. बाळा, आजपासून लग्नाच्या चिंतेने स्वतःला त्रास देऊ नकोस. लोक काहीही बोलू देत, नातेवाईक प्रश्न विचारू देत, तुझ्या मनात कितीही प्रश्न निर्माण होऊ देत, तू फक्त एवढं लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याचा निर्णय लोकांच्या बोलण्याने होत नाही. तुझ्या आयुष्याचा मार्ग माझ्या आशीर्वादाने ठरतो. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे बाळा. तुझ्यासाठी योग्य व्यक्ती असेल, योग्य वेळ असेल आणि योग्य परिस्थिती असेल, तेव्हा तुझ्या आयुष्यात ते नातं येईल. आणि जेव्हा ते येईल ना बाळा, तेव्हा आजपर्यंत तू सहन केलेला प्रत्येक नकार, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रतीक्षा तुला समजून येईल. तू आज म्हणतोयस, स्वामी एवढा उशीर का? पण उद्या तूच म्हणशील, स्वामी तुम्ही माझ्यासाठी जे ठरवलं होतं ते माझ्या मागण्यापेक्षा कितीतरी सुंदर होतं. म्हणून बाळा, आज माझ्या चरणी तुझी चिंता ठेव. तुझ्या मनात एक इच्छा असेल तर ती माझ्या समोर सांग. मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्यासाठी जे योग्य आहे
तेच माझ्या आयुष्यात आणा आणि जे माझ्यासाठी योग्य नाही त्यापासून माझं रक्षण करा. आणि विश्वास ठेव बाळा, तुझ्यासाठी योग्य वेळ मी ठरवली आहे. तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ.